रुचकर स्वयंपाक बाय दीपाली या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज मी काय बनवणार आहे हे तुमच्या थंबनेल्सवरून लक्षात आलंच असेल. तर आज मी बनवणार आहे इडली सांबर. चला तर मग बघूया आपण साहित्य आणि त्याची रेसिपी. यासाठी मी इथे घेतले आहे 2 मध्यम आकाराचे टमाटे, आलं लसूणची पेस्ट, 2 मध्यम आकाराचे बटाटे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे. मी आधीच बारीक कट करून ठेवलेले आहेत. खूप बारीक कट करायचे आहे. यानंतर मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर. यासाठी मी आता सांबार बनवण्यासाठी एक कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि त्यात मी 5 मोठ्या पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात मी आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे. याच्यानंतर कांदे देखील मी त्याच्यात टाकून घेतलेले आहे. कांद्यांना थोडा लालसर कलर येईपर्यंत आपण त्यांना परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी इथे कांदे परतून घेत आहे. आता त्यात बटाटे टाकून घ्यायचे आहे. कांदे थोडे लालसर झालेले आहेत, त्यामुळे मी आता तिथे बटाटे टाकून घेत आहे आणि बटाटे देखील मी तसेच थोडे परतून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व बटाटे मी इथे टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ते देखील मी तेलात परतून घेत आहे. यानंतर आता बटाटे परतून झाल्यानंतर मी यात टमाटे टाकून घेणार आहे आणि टमाटे देखील पूर्ण टाकून झाल्यानंतर परतून घेणार आहे. टमाटे देखील मी आता परतून घेत आहे. यानंतर पाव छोटा चमचा मी यात नमक टाकून घेणार आहे बटाटे शिजण्यासाठी. यानंतर मी इथे झाकण ठेवून देत आहे. त्यामुळे बटाटे छान शिजून जातील, नाहीतर बटाटे कच्चे राहून जातात. तर अशा प्रकारे एक 5 मिनिटानंतर माझे बटाटे चांगल्या प्रकारे शिजून गेलेले आहेत. शिजले आहेत की नाही असं दाबून चेक करून घ्यायचं आहे. यानंतर मी इथे काही मसाले घेतले आहे. 1 चमचा चटणी, 1 चमचा धने पावडर, पाव छोटा चमचा जिरे पावडर, हळद, सांबार मसाला 1 पॅकेट 10 वाला आणि थोडा मॅगी मसाला मी इथे घेतलेला आहे. सगळे मसाले मी यात टाकून घेत आहे आणि पुन्हा एकदा परतून घेत आहे मसाले टाकून. आणि ही अर्धी छोटी वाटी डाळ मी आधीच शिजवून ठेवली होती. ती डाळ देखील चांगली मॅश करून मी यात टाकून घेत आहे. यानंतर यात थोडं पाणी ॲड करावं लागणार आहे, म्हणून मी इथे थोडं पाणी गरम ठेवलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर मी ते यात टाकून घेत आहे. अशा प्रकारे मी सांबारची कन्सिस्टन्सी ठेवली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. त्याच्यानंतर डाळमध्ये पण मी नमक घातलं होतं, म्हणून मी वरून 1 चमचा नमक घातलेलं आहे. डाळमध्ये देखील 1 चमचा नमक मी घातलेलं होतं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. थोडा वेळ झाल्यानंतर थोडी 1-2 उकळी आल्यानंतर सांबारला छान तरी येते. अशा प्रकारे माझं इथे सांबार तयार झालेलं आहे आणि उकळी आल्यानंतर त्याला अशा प्रकारे तेल देखील आलेलं आहे. तुम्हाला सांबारची रेसिपी आवडली की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. आणि इडलीचं पीठ देखील मी घरीच बनवलं होतं. जर तुम्हाला इडलीच्या पिठाची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा. मी त्या रेसिपीचा देखील व्हिडिओ शेअर करेल तुमच्यासाठी. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक यू.